चांगला प्रयत्न केला शेवटपर्यंत. तर फायनली तो सामना जिंकला सोनवाई वडूनगर टीमनं. चला आपण लगेचच पुढच्या मॅचला देखील सुरुवात करतो. 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत आणि या मॅचमध्ये गावदेवी चौथाईराव मानकुले आणि जयदुर्गा सुरई मध्ये या पुढची मॅच असणार आहे. इनिंग ब्रेक मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण प्लीज वेळ न घेता लगेचच संपर्क साधायचे. महत्त्वपूर्ण आपल्याला या देखील पुढचा सामना पाहायला मिळेल. दोन्ही टीमला कॅप्टनला विनंती आहे की आपण जर आम्हाला ऐकत असाल तर आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये आमच्यासोबत जॉईंट व्हायचे. टॉस करिता चौथाईराव मानकुलीच्या अगेन्स्ट जयदुर्गा सुरई मध्ये या पुढील मॅच असणार आहे. तर आपण लगेचच या फ्रेश मॅचला सुरुवात करतोय. गावदेवी स्पोर्ट्स नानकरच्या अगेन्स्ट सोनवाई क्रिकेट संघ वडूनगर. मॅच क्रमांकाची बघतो आपण ही तिसरा सामना असेल. नाईट फॉर्मॅटला सुरुवात झालेली आहे. कालच्या रात्रीमध्ये बघितला पण अप्रतिम आपल्याला खेळ पाहायला मिळाला. जे जटुंद क्रिकेट संघ देवरुंगचा खेळ कालच्या रात्रीमध्ये खूप चांगला राहिला. आकाश पाटीलनं अप्रतिम कामगिरी केली. सगळ्यात जास्त विकेट काल आकाश सिनियरनं घेतल्या या स्पर्धेमध्ये आणि त्यांची कामगिरी खूप सुंदर राहिली आणि तो संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे सेमीफायनल करिता. सन्मान्य देवराजी महाराज खेणी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की आपण VIP टाईज वरती येऊन विराजमान व्हावा. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर मॅचला आपण करतोय सुरुवात. 2 सलामीवीर फलंदाज मोरेश्वर सुतार सोबत अक्षय थेट आलाय सलामीला. गावदेवी क्रिकेट संघ नानकरच्या माध्यमातून मॅचला होते सुरुवात. अंपायरचा ग्रीन सिग्नल आपल्याकडे आलेला आहे. या महाराज आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रामकृष्णारी राजा बॉलिंग मार्क वरती पहिल्या षटकामध्ये 5 ओव्हरचा अधिक आपल्याला सामना पाहायला मिळेल. सुंदर आणि अप्रतिम टेलिकास्ट आणि अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट देखील. गेम ऑन. पहिलाच बॉल वेगवान खाली राहिला. सबमरीन आडव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न केला मोरेश्वर सुतारनं. चेंडूना बॅटचा संपर्क आपल्याला पाहायलाच मिळाला नाहीये. चांगला चेंडू पाहायला मिळाला. राजा पाटील सन्माननीय अमोलदादा जाधव नानकर यांचं आगमन. त्यांना विनंती आहे आपण देखील आणि त्यांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. सन्माननीय नानकरचे भरतदादा पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर रिदम मध्ये चुकलेले आहेत. डेड बॉलचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आलाय. आज स्पर्धेची दुसरी रात्र दिवस रात्र क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. चांगली मॅनेजमेंट स्पर्धेची. षटकातील पुढील चेंडू राजा पाटील पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. डेरिक हिट हवाय ते झालेलं डेरिक हिट. काय तिकडे आपण बघतोय 22चा डेरिक हिट पाहायला मिळाला. आय थिंक तोच होता. यष्टीरक्षक यष्टांच्या मागे परतावं लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. 0 वरती बाद. मोरेश्वर सुतार पहिला धक्का गावदेवी नानकरला 0-1. मध्ये फिल्डर पोहोचला. शॉर्ट मॅनचा चांगली फिल्डिंग. पहिली 10 विकेट नानकरला मिळते.
एका धावेनं धावांचा श्री गणेश. आता मात्र फायनली होत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी स्पोर्ट्स नानकरचा महत्वपूर्ण मॅच. पहिली धाव स्कोर बोर्ड वरती. चला प्लीज, आम्ही टाइम सेट केलेला आहे. पुन्हा पुन्हा मी सांगतो, या गोष्टीची नोंद बॅटिंग करणाऱ्या देखील टीमने घ्यावी की आपण थोडासा जो वेळ आहे तो आपल्याला कमी खर्च करायचे. वेळेवरती कुठल्याही परिस्थितीमध्ये षटक टाकणं गरजेचं असणार आहे. डिसिप्लिन खूप महत्वाचं आणि या स्पर्धेमध्ये आपण पहिल्या दिवसापासून, पहिल्या रात्रीपासून काल देखील बघितलेलं. पुढचा बॉल राजा पाटील इनसाइडवर खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड एज लागून चेंडू गेला शॉर्ट पॉइंट मध्ये. डावीकडनं बघतो आपण मिळत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 2 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. षटक क्रमांक मार्गस्थ असताना यावेळेचं पहिलं पॉवर प्लेचं राजाचं पहिलं षटक इम्प्रेस करत असताना राजा विकेट टू विकेट बॉलिंग करतोय. सोनूवाई क्रिकेट संघ वडवणूक टीमच्या माध्यमातून. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न यावेळेचा बघतो आपण. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल अंपायर सांगत असताना. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या पुन्हा 1 न जाईल पुढे. राजाच्या माध्यमातून पहिलं षटक वडवणूक टीमच्या माध्यमातून आपण बघतोय. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करण्याचा निर्णय जो आहे तो या क्षणाला टीम नानकरच्या माध्यमातून जरूर आहे. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगला चेंडू, सेन्सिबल बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा रनआउटची संधी होती. 22 ला चेंडू तिकडे कव्हर झाला नाहीये, तोपर्यंत मिळेल एक सिंगल डबल न सध्या तरी बघतो आपण धावपलक पुढे चाललेला आहे. राजा चांगल्या टप्प्यावरती, चांगल्या लेंथवरती बॉलिंग करतोय. रन शिकून बघतो आपण त्याला 4. त्यानं आतापर्यंत 4च धावा खर्च केला. एकही मोठा फटका नाहीये. लवकर विकेट पहिली गेलेली आहे मोरेश्वरची. मोरेश्वर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता बोर्डीच्या अगेन्स्ट मध्ये. सध्या बघतो आपण एक भागीदारी बनवण्याचा प्रयत्न. ऑन साइडला सध्या तरी 2 फिल्डर पेट्रोलिंग करत आहेत. लेफ्टी बॅटर आहे, त्याचकरिता मिड विकेट आणि काऊ कॉर्नर मध्ये फिल्डर सेट केलेला आहे. राजा समोर ड्राईव्ह केलेला आहे. तिकडे बघतो आपण थोडीशी करा फिल्डिंग. दोन्ही फलंदाज एका सेंडला आहेत. एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा फलंदाज रन आउट. पूर्णपणे बागफुटला मॅच मध्ये गावदेवी क्रिकेट संघ नानकर धक्का लागत असताना दुसरा. 4 ला 2. रनआउट झालेले आहेत. कॉलिंग बघतो आपण खराब आपल्याला पाहायला मिळाली. त्याचंच कारण दोन्हीच्या विकेटच्या रनआउटच्या इकडनं मिळवलेल्या आहेत. रन्स जर आपण म्हणजे रन्स स्कोर होती फक्त आणि फक्त 4च धावा. षटक बघतो आपण. पहिला जो षटकाचा तो इकडनं खेळ संपलेला. प्रत्येकी सामना 5-5 ओव्हरचा आहे. एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आमचे सिनियर आकाश, त्याच्यानंतर ज्युनियर आकाश, हे सगळे जे मेहनत करत आहेत, बलवंत असतील, आमचे हरेश भाऊ असतील, सगळ्यांची मेहनत आहे क्रिकेट टुर्नामेंट करिता. आणि सर्व देवरुंगचे खेळाडू. धीरज दुमाले बॉलिंग मार्कवरती. अष्टपैलू खेळाडू आपल्याला P2 मध्ये बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. पहिल्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त बघतो आपण 4च धावा खर्च केला. 2 रनआउटच्या विकेट इकडनं मिळाला, ते महत्वपूर्ण. फटका प्रतिमे, सुंदर शॉट कॉपी बुक स्टाईल समोर स्क्रीनच्या दिशेने हा फटका थेट VIP डायस वरती 4 धावा.
सन्मान आपण करतो आपला या व्यासपीठावर नुकताच ज्यांचं आगमन झालेले सन्मान्य आमचे हरिभक्त परायण देवराज महाराज यांचा आपण सन्मान करतोय. सन्मान्य आमचे श्यामशेठ डोलीबाईंना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय देवराजी महाराज यांचा सन्मान सत्कार आपण करावा. आपलं मनापासून आभार, आपण उपस्थित राहिलात या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये. वेगवान चेंडू अपील देखील पाहायला मिळाली. स्लॉकशिपचा प्रयत्न होता, टायमिंग मध्ये एवढं सुंदर नाहीये. एक पैसा श्रामपारचा आपल्यापर्यंत आला. डावीकडनं बघतो आपण एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले करून बघतो आपण 9 या आकड्यावरती स्कोर बोर्ड आहे. मानकुलेचे कॅप्टन, सुरेशचे कॅप्टन, सन्मान्य आमचे अमोलजी जाधव नानकर गावचे जे आहेत त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. नानकर गावचे उद्योजक, नानकर संघ इनाक्षर मध्ये खेळतोय आणि सन्मान्य अमोलजी जाधव यांचा आपण सन्मान सत्कार करतोय. आपली प्रमुख उपस्थिती या स्पर्धेकरिता त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य वरदजी पाटील नानकर गावच्या अजून एक समाजसेवक उद्योजक, त्यांचा देखील आपण इकडे सन्मान करू. आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. अजून एक इकडनं विकेट मिळते. धीरज जाधव देखील स्वास्थ्यामध्ये बाद झालेला आहे. तिसरा धक्का लागत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये नानकर संघाला. आहे त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. उपस्थित सगळ्याच पाहुण्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. आपली प्रमुख उपस्थिती या क्रिकेट टुर्नामेंटसाठी. बॅटर प्लीज, खूप वेळ चाललेला अक्षय, थोडं आपण सहकार्य करायचं, थोडं सहकार्य करा. स्पर्धा आपली मोठी आहे आणि त्या अनुषंगाने जो नेक्स्ट बॅटर येणारा असतो तो वेळेवरती. सौरभ पाटील आणि अभय पाटील दोघांना विनंती, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण व्हीआयपी डाईस वरती लगेच संपर्क साधा. सन्मान्य दीपकजी पाटील आपण यांचा देखील सन्मान इकडे करत आहोत. सन्मान्य दीपकजी पाटील यांचा देखील आपण सत्कार करतोय. त्यांनी देखील आपल्या स्पर्धेला वेळ दिलेला आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आपलं. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरिता आपण दिलेला आहे त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत दळवी. बागफुटला नानकर या मॅच मध्ये, त्याचं कारण सुंदर आणि चांगली बॉलिंग. धुमालची यावेचा हा पटका ऑन साईडला, तिकडे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, चांगली फिल्डिंग. घनश्याम तिकडे तोपर्यंत मग एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 10 या आकड्यावरती. धुमाले सध्या तरी धुमालेने धुमाकूळ घातलेली मैदानामध्ये. पहिल्या देखील मॅच मध्ये आपण बघतो त्याची चांगली सुंदर उल्लेखनीय कामगिरी, चांगली बॉलिंग, चांगली बॅटिंग, अष्टपैलू खेळाडू सोनवाई क्रिकेट संघ वडूनगर टीमचा आणि चांगली कामगिरी आतापर्यंत वडूनगर संघाची या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. पहिल्या देखील मॅच मध्ये एकतर्फी तो सामना जिंकला. सेफ आउट झाले बॅटर. बागफोडला जाऊन स्टीअर केलेले डेरेकेटचा प्रयत्न तो देखील पाहायला मिळाला. धाव मात्र एक रिस्की सिंगल इथनं मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड सिंगल डबल न पुढे झालेला धावून पोहोचला. एकूण बघतो आपण 11 वरती धाव फलक आहे. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना धीरज धुमाळेचं विकेट टू विकेट बॉलिंग आतापर्यंत केलं नानकर शागेन्स. षटका देईल पुढील चेंडू. वेगवान चेंडू समोर फक्त दिशा दिलेली आहे, तेवढाच वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. चांगली फिल्डिंग. धाव मात्र इकडे एक सिंगल असमेल. धुमालाच्या अगेन्स्ट आक्रमण कधी इझी जाणार नाहीये. विकेट टू विकेट त्याची आपल्याला बॉलिंग सातत्याने पाहायला मिळते. षटक संपलेले 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस पहिला इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी क्रिकेट संघ नानकरची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड वरती 3 खेळाडू बाद, धावा फक्त 12.
जेसन होल्डर देखील आहेत टीम मध्ये. सध्या त्याने एस्टॅनच्या मागे ठेवलेले. मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटचं, वरून अवघड टीमचं मोठं नाव आहे. मात्र थोडंसं त्यांनी सरावाकडे लक्ष देणं गरजेचं असेल असं त्यांच्या टीमला वाटत असावं. बॉलिंग मार्कवरती घनश्याम पाटील थर्ड ओव्हर मध्ये. या मॅच मध्ये जरूर ऑल इज वेल आतापर्यंत वडूनवकर. मिसामिंग शॉट, जेलची आहे संधी, तिकडे घनश्याम स्वतः पोहोचलाय, चूक होणार नाहीये, परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. चौथा धक्का लागत असताना गावदेवी क्रिकेट संघ नांदकर टीमला 12-4. बघा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही आमचे सन्माननीय श्यामशेठ दलवी जे जोटुंग क्रिकेट जे जोटुंग प्रसन्न निहार श्यामशेठ दलवी देवरुंग भिवंडी. बघा त्यांचं असं म्हणणं आहे की अखंड महाराष्ट्र आम्हाला कोणीही जोड द्या, येत्या 5 तारखेला हा बिंजोरसाठी दणदणीत नाव व्हॉट्सअपच्या माध्यमातून दिले गेले आहे. रक्कम आहे 2 गोंडे 2 बादल्या आणि 1 बोकड. येत्या 5 तारखेला रविवारसाठी हा बॅनर जो आहे तो दिला गेला आहे. जरूर बिंजोरच्या देखील माध्यमातून थोड्याच वेळात तो बॅनर तुमच्यापर्यंत मी माझ्या आवाजाने तुमच्यापर्यंत पोहोचवतोच. अखंड महाराष्ट्रामधून कोणीही जोड चालेल. उजव्या साईडनं हा जो नाव आहे तो बिंजोरसाठी दिला गेलेला आहे. नेहा श्यामशेठ दलवी देवरुंग भिवंडी. फक्त बैलजोडी साईड उजवी. 2 बादल्या 2 गोंड्या आणि 1 बोकड. सुरईचे कॅप्टन किंवा मानकोलीचे खेळाडू आला असेल तर आपण संपर्क साधा. बागपूला जाऊन कट केलेला आहे. मोठी चेस आहे, तिकडे फिल्डर देखील वेगाने पोहोचते. चांगली फिल्डिंग तिथे केलेली आहे. चेंडू चोचतून फेक करेपर्यंत धावा इकडनं बघतो आपण. 2 धावून घेतलेल्या नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याकरिता मनीष तळे. थोडासा बाकफुटला नव्हे तर जास्त बाकफुटलाय नानकर संघ. मनीष ठेटे आलेले आहेत. 2 ठेटे आहेत दोघांना. आता मात्र आक्रमण थेट करावं लागेल. अक्षय ठेटे आणि मनीष ठेटेला थेट मारले तर शेट होतील या मॅच मध्ये, अन्यथा थोडासा बाकफुटला आहे नानकर संघ. षटकातील पुढील चेंडू विकेट ना समोर खेळले. टायमिंग चुकलाय. बादल तिकडे पोहोचलाय वेगाना. बादल बैलासारखाच पोहोचलाय वेगाना आणि परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. जसा वागिरीचा बादल जातो तसा हा बादल पोहोचला. फलंदाज बाद. राकेश नवीन बॅटर. ठेठेकडनं देखील अपेक्षा जास्त होत्या. ठेठे देखील आता मात्र परतला मैदानाच्या बाहेर. जानुषंगानं बघतोय अक्षय ठेटे जरूर आहे, मात्र बघतो आपण त्याच्या जोडीला जो आला होता मनीष तो परतला.
विकेट्स जर आपण विचारलं तर आतापर्यंत विकेट्सच्या मॅच मध्ये गेलेल्या आहेत 5 विकेट गेलेल्या आहेत. महत्वपूर्ण 5 टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर आता पूर्णपणे ढासळलेला आहे मॅच मध्ये. लोअर ऑर्डर 6-7 नंबरच्या येणारा बॅटरला चांगला क्रिकेट खेळावा लागेल. अक्षय अजूनही टक धरून जरूर आहे, त्याच्याकडनं अपेक्षा देखील असते मॅच मध्ये. गणेशा फुल टॉस हे समोर ड्राईव्ह केलेला आहे. फटका चांगला डीप मध्ये बघतो आपण. प्रोटेक्शन चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल मिळेल, एकापेक्षा जास्त धाव मिळणार देखील नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोरबोर्ड बघतो जाऊन पोहोचलेला आहे 15 वरती धाव फलक आहे. 15 रन्स इन अ बोर्ड. राकेश गारे न्यू मॅन इन. गारे आणि ठेट्याला इकडनं भागीदारी गरजेची महत्वाची. क्रिकेट खेळावं लागेल. सध्या तरी बघतो आपण चांगली बॉलिंग आतापर्यंत टीम वडूनगर टीमशी आपल्याला पाहायला मिळालेली. विकेट टू विकेट बॉलिंग केलेली आहे. घनश्याम देखील चांगली बॉलिंग करतोय. षटका दिल. पुढील चेंडू ओद विकेट ना. बागफुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू. अजून एक डॉट बॉल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग. कुठल्या प्रकारचे रन मिळणार नाही. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर अखेरीस आपण बघतोय एकूण रन झालेल्या धावफलकावरती फक्त आणि फक्त 15 धावा. 5 खेळाडू बाद आहेत. बघा जरूर मगाशी देखील एक बालकोमचे प्रितेश जोशी यांना विनंती की आपण त्वरित स्टेजवरती संपर्क साधायचे. प्रितेश जोशींचं आगमन झालेले एक अप्रतिम खेळाडू. त्यांना विनंती आहे की आपण VIP डाईज वरती यावं. आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. श्यामशेठ डलवी लक्ष्य चषक 2025 7721 आणि अप्रतिम आणि दर्जेदार मॅनेजमेंट देखील आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून लास्ट डे अर्थातच येत्या 5 जानेवारीला जरूर भव्य रॅली आपल्याला पाहायला मिळेल. कारण का भिवंडीमध्ये देखील नामांकित बैल आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या सगळ्या बैलांना आमंत्रित केलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त आपण बघू शकाल चांगली सजावट ज्या कुठल्या बैलाची असेल टॉप 3 बैलांना पारितोषिक दिलं जाणार आहे. सन्मान्य कालिदासजी पाटील यांचं देखील आगमन झालेले. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धीरज धुमालीला पुन्हा कंटिन्यू केलेलं बघतो आपण या षटकामध्ये. बागफुटला सध्या जरूर आहे. नानकर संघ रनआउटच्या 2 विकेट. मोरेश्वर त्याच्यानंतर बघतो आपण अंकित देखील तो रनआउट झाला. त्याच्यानंतर अक्षय अजूनही संघर्ष करतो गारे सोबत. गारे आणि ठेट्याला इकडनं आता मात्र जिम्मेदार जबाबदारी घ्यावी लागेल. चला आपण मॅच ऑन करा. भावेश प्लीज. धीरज डोमाले बॉलिंग मार्क वरती. वेगवान चेंडू. फक्त दिशा दिले. फाईन केले. फाईन लेगला फिल्डर नाहीयेत. रन चांगला मिळू शकतील तेवढाच वेगानं फिल्डर तिकडे पोहोचलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. काय आपल्याला फिल्डिंगचा स्टँडर्ड तिकडे पाहायला मिळतोय. संयोग 1 शॉट 2 धावा धावल्या मात्र धाव एकच मिळेल. भरपूर चुका करतोय सध्या तरी मैदानामध्ये नानकर संघ. आणि समोर बघतो आपण वडूनगर संघ आहे. त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना कमीत कमी 50 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं असेल. ज्या अनुषंगानं बॅटिंग ची स्टारकास्ट मोठी आहे वडूनगर टीम कडे. षटका दिल. पुढील चेंडू. ठीक आहे आपण चेक करू. याचा चौकार नसणार आहे. थर्ड अंपायरना जरूर टेलिव्हिजनच्या माध्यमातून बघून
तुम्हाला पुन्हा पुन्हा ते पाहायला देखील मिळेल, रिप्लाय मध्ये जरूर पाहायला मिळेल. चांगलं असं टेलिकास्ट सुरू आहे. नेक्स्ट बॉल द विकेट. ऑन साइडला फटका पुन्हा उडवण्याचा प्रयत्न होता. स्कोर ऑफ द विकेट. चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. चांगली बॉलिंग करतो धीरज धुमाले. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. क्वालिटी बॉलिंग होती. चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे. चांगलं क्रिकेट सध्या तरी खेळलं जातं मैदानामध्ये. धीरज धुमाळे. विकेट टू विकेट बॉलिंग. रन्स बघतो आपण फक्त आहेत 16. 16 धावा धावपालकावरती आहेत. नेक्स्ट बॉल. अजून एक चांगला चेंडू प्रचंड वेगानं. काय चेंडू आहे. राईज होत असताना पडल्याच्या नंतर, टप्पा पडल्याच्या नंतर भन्नाट वेगानं चेंडू. विकेट किपर भावेश भगतच्या हातामध्ये. डॉट बॉल. जरूर जेसन होल्डर देखील बघत असताना की चेंडू कशा पद्धतीने टर्न होत आहेत. असेच काही चेंडू आपल्याला देखील टाकणं गरजेचं आहे. जरूर तो विचार करत असावा. आता शॉट फाईन लेग मध्ये. ओव्हर द विकेट. मिस टायमिंग आहे. होल्डर झेलच्या खाली. जजमेंट चांगलं होल्डरचं. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. चांगली झेल तिथे बघतो आपण. होल्डरने पकडलेली आहे. खेळाडू होत्यात बाद. आमचे सरदार दादा कांबरी सध्या तरी बाडीवरनं या मॅचचा आनंद घेत असताना बाडी कर्जतवरनं आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. विकेट टू विकेट बॉलिंग या देखील आपण षटकामध्ये बघतो. आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं कमबॅक केलेला आहे. हा तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. आणि होल्डरचा जजमेंट बघा किती चांगला आहे. चांगला जजमेंट त्याचा आपल्याला फाईन लीग मध्ये पाहायला मिळाला. रन्स आहेत फक्त आणि फक्त स्कोर बोर्ड वरती 16 धावा. धावांचा दुष्काळ आहे सध्या तरी स्कोर बोर्ड वरती. फक्त 16 धावा आहेत. 16 धावा बनवत असताना विकेट 6 गमावलेला आहेत. 6 खेळाडू बाद 16 धावा. दयनीय अवस्था मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी नानकरची. कमबॅक होऊ शकेल. अजून याच्यानंतर एका षटकाचा खेळ शिल्लक की 30, 35, 40 धावा जरी बनवल्या. बॉलिंगचा जर विचार केला तर बॉलिंग अटॅक चांगल्या नानकरचा, मग तर तेवढ्या धावा सेव्ह कराव्या लागतील पहिल्या इनिंग मध्ये. अक्षय कोळी. न्यू मॅन इन. चांगला चेंडू ऑन साइडला खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन बादल तिकडे उपस्थित. चांगली फिल्डिंग बादलकडनं. सेकंडचा कॉल नसेल. ऑलरेडी 2 खेळाडू रनआउट झालेले आहेत. आता तिसरा झाला तर मग काय अजून संकटामध्ये असेल नानकर. धावीत एक सिंगलच मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 17 वरती. 17 रन्स इन अ बोट. 17 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. षटक मार्गच असताना बघतो आपण यावेळेस मानकुलीचे कॅप्टन आणि सुरेशचे कॅप्टन आपण लगेचच रिपोर्ट करायचंय. मानकुलीचे कॅप्टन इकडे पोहोचलेले आहेत. आमच्यासोबत ते जॉईन झालेले देखील आहेत. सुरेशचे कॅप्टन अतुल आपण लगेचच संपर्क साधायचा. वेगवान चेंडू राईज होत असताना अजून एक काय चेंडू आहे. काय भन्नाट वेग आहे. विकेट किपर भावेश हातामध्ये. हा देखील चेंडू विसावलेला. एकूण षटक संपलेलं बघतो आपण 4 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या रन्स आहेत फक्त आणि फक्त स्कोर वरती 17 धावा झालेल्या आहेत. 6 खेळाडू बाद. 17ला 6. सत्तावीस मिनिटं घेतलेले 4 षटकांसाठी. त्याकरिता एक आता फिल्डर अतिरिक्त इनफिल्ड मध्ये फिल्डिंग करेल. अंपायर्स याच्या पण सूचना ज्या आहे ना घे. भविष्यात आतमध्ये का फिल्डर. टायमिंग आम्ही प्रत्येक वेळेस सांगत असतो कारण का सगळ्यांसाठी जे रूल्स आहेत. असं नव्हे की आता वडूनगर संघ खेळतोय त्यांच्याकरिता वेगळं. सगळ्या टीम करिता ज्या टीम जास्त वेळ घेतील. गिरीश होल्डर बॉलिंग मार्क वरती.
बघूया गिरीश आता या षटकामध्ये कशा पद्धतीने कमबॅक करतील. पहिलाच बॉल होल्डरवरती आक्रमणाला सुरुवात केलेली आहे आणि हा देखील लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर होल्डरवरती आक्रमणाला सुरुवात केलेली अक्षय कोहलीच्या बॅटमधून पहिला सिक्सर. लक्षाचा नाव अखंड महाराष्ट्रभर जरूर गाजतोय. कॅप्टन प्लीज, मानकोलीचे कॅप्टन आलेले आहे. सुरईचे कॅप्टन, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर VIP डायस वरती लगेच संपर्क साधा. आम्ही मिड इनिंग मध्ये टॉस बॉक्स मध्ये टॉस का बॉक्स मध्ये टॉस करू. प्लीज कॅप्टन आपण रिपोर्ट करायचं आहे. गिरीश वरती पहिला हल्ला बोल. नेक्स्ट बॉल आणि इकडनं लगेच क्विक रिप्लाय दिलेला आहे. परतावा लागेल अक्षय कोहलीला मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का. 7वी विकेट इकडनं बघतो आपण गमावलेली आहे टीम नानकरनं. रनसेट बघतो आपण स्कोर कार्ड वरती एकूण 23 ला 7. शुभम जाधव न्यू मॅन इन, नवीन बॅटर्स. या छोटू आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला या मग आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. प्लीज कॅप्टनला विनंती, आपण दोघांनी बसून घ्या. रुपेश आणि मानकोलीचे कॅप्टन. चला आपण लगेचच विशाल पाटील आमचे समालोचक मित्र, आपण लगेचच टॉस बॉक्स मध्ये तिकडं संपर्क साधायचे. काही आमचे तिकडे मुख्य पाहुणे असतील टॉस करिता. चांगला चेंडू इकडे बघतो आपण. एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न झाली. पुढे अक्षयला तिकडे स्ट्राईकला त्याला हाणलेलं आहे. अक्षयला लास्ट वर्ष काही चेंडू शिल्लक आहेत, काहीशे मोठे फटके धावासे होऊ शकतील. रन्स आपण बघतो कोण झालेला स्कोर बरोबरती 24 धावा आहेत. 24. अक्षय टेटीने आतापर्यंत 7 बॉल खेळून 7च धावा केलेल्या आहेत. यावेळेचा अजून एक चांगला चेंडू. डॉट बॉल. गिरीशनं जरूर होल्डरनं कमबॅक केलेला आहे. पहिल्याच बॉलवरती सिक्सर आल्याच्या नंतर विकेट टू विकेट बॉलिंग आला. डॉट बॉल. पुढच्या मॅचचा आपण टॉस करू. चौथा हिरवा क्रिकेट संघ मानकोलीच्या अगेन्स्ट जयदुर्गा सुरईमध्ये महत्वपूर्ण या पुढची मॅच आहे. दोन चांगल्या टीम येत आहेत आमने सामने. अजून एक सुंदर चेंडू. धाव पुन्हा घेतली जात नाहीये. आला डॉट बॉल. गिरीशनं कमबॅक जरूर केलाय. पहिल्याच बॉलवरती अक्षयच्या बॅटमधून जेव्हा सिक्सर आला, जेव्हा अक्षय कोहली खेळत होता त्याला बाद केलं. त्याच्यानंतर विकेट टू विकेट बॉलिंग. रन्स येत बघतो आपण स्कोर बोर्ड वरती 24 धावा. षटकातील पुढील चेंडू होल्डर. वेगवान चेंडू विकेट किपरच्या पाठी. प्रोटेक्शन आहे आणि बघतो आपण यावेळेचा हा देखील चेंडू जो आहे तो येत असताना आला. शेवटचा देखील बघतो आपण चेंडू यावेळेचा आला. डॉट. पहिला इनिंगचा जो खेळ आहे तो आला डॉट. आणि एकूण पहिल्या इनिंगचा पहिल्या डावाचा खेळ जो आहे तो मात्र कंप्लीट झालेला आहे. आणि पहिल्या इनिंग मध्ये रन्सचा आपण जर विचारलं, रन्स फक्त बनवल्या गेल्या टीम नानकरनं 24 धावा बनवलेल्या आहेत. चला अंपायरशी आपण प्लीज चर्चा करू नका.
जरूर चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. ठेटे जरूर तुम्ही नंतर रिप्लेमध्ये बघितलं तर तुम्हाला देखील दिसेल जरूर की चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला आहे आणि चांगला निर्णय अंपायरचा देखील आपल्यापर्यंत आलेला. एकूण बघतो आपण पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगमध्ये रन्स बनवले गेलेले आहेत. रन्स एकूण आहेत 24-25चा टार्गेट असलेल्या मॅचमध्ये विजयकरिता. टॉस आपण पुढच्या मॅचचा करतो. महत्त्वपूर्ण जी मॅच आहे त्याचा आपण टॉस जो आहे तो आपण करूया. करतो भीमचंद यांना विनंती, आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये प्लीज संपर्क साधायचे. भीमचंदजी तरे यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. महत्वपूर्ण आपल्याला सामना पाहायला. एका बाजूने जयदुर्गा सुरई आणि दुसऱ्या बाजूने असणाऱ्या चौथा क्रिकेट संघ मानकोली. टॉस आपण अगोदर माहिती करून देऊया. टॉस एका बाजूने ज्या बैलाची चर्चा अखंड महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळते असाच आमच्या श्यामशेट यांचं लक्ष आणि दुसऱ्या बाजूने असणार आहे बियास. ओके चला, कॉलिंग लाऊड असणे गरजेचे. कोण बोलतोय? रुपेशची कॉलिंग आहे, लाऊड बोलायचं आपण. लक्ष अशी मागणी आहे आणि तेच आलेले. थँक्यू सो मच. आपण चर्चा करूया, आपल्याकडे वेळ आहे. आपण दादा पुन्हा एकदा बसून घ्यायचंय. टॉस रुपेश महत्वाचा होता. हा नक्कीच. टॉस जिंकलेला आहे. काय असेल निर्णय? फिल्डिंग घेऊ. वाईल्ड कार्ड एंट्री तुम्हाला जरूर मिळते कारण का आज तुम्ही लॉट मध्ये नव्हता आणि आला देखील, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. फिल्डिंग तुम्ही करणार आज मानकुलीच्या अगेन्स्ट या सीझन मध्ये काय मॅचेस झालेले आहेत? नाही, पहिल्यांदाच खेळतोय. कुठला संघ असणार? जो संघ आम्ही बघतो जयदुर्गा सुरई तोच की काय चेंजेस, काय बदल? सेम टीम. शुभेच्छा तुम्हाला विजय करिता. टॉस मित्रा महत्वाचा होता. हो. टॉस जर तुम्ही जिंकला असता काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग. आता बॅटिंग करायचे. मानकुलीच्या अगेन्स्ट बघतो आपण, सुरेशच्या अगेन्स्ट काय मॅचेस झालेले नाहीयेत. पहिल्यांदा तुम्ही खेळतात. नाईट क्रिकेट टुर्नामेंट या सीझन मध्ये काय खेळलात की पहिलीच आहे? हो, खेळलेलो आम्ही धर्मराजाला. काही चेंजेस आहेत का टीम मध्ये की जो संघ आम्ही बघतो तोच पुन्हा आम्हाला इलेक्शन मध्ये पाहायला मिळेल? नाही, तोच संघ. शुभेच्छा तुम्हाला देखील विजय. टॉस झालेला, टॉस जिंकलेला आहे जयदुर्गा सुरई टीमने. त्याने घेतलेली फिल्डिंग आणि बॅटिंग करेल मानकोली संघ. चौया पण आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच राहुल भोईर सर. जय शूटिंग देवरुंग टीम आयोजित श्यामशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा तुम्हाला त्यांचा वेगाचा बेतात बादशाह लक्ष्या 7721 याच्या नावाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर स्पर्धेचं आयोजन कोणी करतं, परंतु बघा कालपासूनच जो नाव बिंजोर करीत आहे त्याचा मी एकदा पुकारा करतो आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला अखंड महाराष्ट्रामधून कोणी जोड द्या. अरे खुश खबर बघा, आमच्याकडे प्रथम बिंजोला धडकेबाज दणदणीत टकरक आलाय. जय शूटिंग द प्रसन्न, जय शूटिंग द प्रसन्न. नियाज शामशेठ दळवी देवरुंग भिवंडी. फक्त बैलजोडी साईड उजवी. आम्हाला अखंड महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या. 2 गोंडे 2 बादल्या आणि 1 पोको ठेवून बिंजोरला आहेत. या प्रथम बिंजोर धडाकेबाजला दणदणीत टकरक लवकरात लवकर नाव द्या. क्या बात आहे. आवाज आवडला असेल तर जरा एकदा जोरदार टाळ्या. असं तुम्हाला वाटलं असावं की बोनिवली अड्डा किंवा उसाटणे अड्डा, परंतु ही क्रिकेटची महापंढरी आणि ही रिक्वायरमेंट होती खरं तर श्यामदादा दळवी यांची की हा तो नाव आहे. त्यांचं नाव हा शर्यतीमध्ये जसा राहुल भोईर सर म्हणत असो, अर्थातच पुकारत असतो, तशा प्रकारे हा नाव या क्रिकेट स्पर्धेमध्ये तो पुरवठा खरं तर त्यांनी केला गेला. पंचांचा सिग्नल आलाय. मॅच होती स्टार्ट. 25 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. धीरज धुमाळे पहिल्या मॅच मध्ये सुंदर एफर्ट्स त्याच्या पाहायला मिळाले. आपल्या टीमला वाचवण्यासाठी जे लक्ष्य सुरुवातीला बनवलं गेलं त्या लक्ष्यापर्यंत पोहोचू दिलं नव्हतं. त्या अनुमानाने आता सध्या तरी एक टार्गेट सेट झालंय. 25 धावसंख्येचं घनश्याम पाटील आणि धीरज धुमाळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवरचं नानकर टीमच्या बाजूने. नेहमी ज्याला स्ट्रायकर बॉलर म्हणून तुम्ही बघत असतात तोच अक्षय थेटे. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आहे. ओव्हर द विकेट घनश्याम पाटील साठी हा बॉल समोर होता. ऑफसमचा हलकासा बाहेर खोदून काढत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका. देखना कव्हरच्या बाहेर, बॉल बाउंड्रीच्या बाहेर, चौकार. अक्षय पाटील यांच्याकडनं आज खरं तर जेवणाची सुविधा त्यांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. चौकार आलाय नुकताच. थोडेसे पुढे आले स्टेप आउट होऊन अगदी एक्स्ट्रा कव्हरला. त्याच्यानंतर लॉंग ऑनला बॉल चाललाय. फिल्डरने अडवला गेलाय परंतु त्याच्याकडनं मिस्टेक झाली आहे. लागोपाठचा दुसरा मिळेल
आणि मिस्टेक झाले. ज्या स्टेजला तुम्हाला 25 रोखायच्यात, वाचवायच्यात, त्या वाचवण्यासाठी अक्षय थेटे चांगली मेहनत करतोय, परंतु फिल्डरची साथ कुठेतरी या बॉलवरती कमकुवत पाहायला मिळाली. स्टेप आउट होऊन हा फटका खेळले. या बॉलवरती रिझल्ट चांगला मिळाला गेला. 2 बॉलवरती 2 चौकार, एक पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. टीमची धावसंख्या 9. पुन्हा एकदा पद्धतीचा वापर. आता तर अप्पिश खेळल्यात. 2 चौकार ऑलरेडी आले होते आणि आता अप्पिश खेळत असताना फिल्डरचा शेवटपर्यंत प्रयत्न राहिला बॉलला अडवण्याचा, परंतु त्यांनाही भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी संपादित करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच घनश्याम पाटील. असताना 3 वार झाल्यात घनश्याम पाटीलच्या माध्यमातून. आताही पुढे आला, परंतु यू मिस आय विल डेफिनेटली इट. जो वार होता त्याला पलटवारामध्ये परावर्तित केलं गेलं. पहिली विकेट अक्षय थेटेच्या नावावरती. घनश्याम बाद. रचनीची ती पाया रचनीची स्टेप अगदी पूर्ण केली गेली. पहिल्या ओव्हरमध्ये घनश्याम पाटीलने ती रचनी केली आणि आता कलच कोण लावणार, म्हणजेच या 25 धावसंख्या कोण बनवणार, जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं राहील ते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहावं लागेल. विकेट आली नुकतीच पहिली. टीमची धावसंख्या पाहायला मिळते 13. लक्ष्य या मॅचमध्ये 25 धावसंख्येचं होतं आणि इक्वेशन जर आपण पाहिलं गेलं तर सुरुवातीलाच पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे चेंज केले गेले या मॅचचं. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा समोर अगदी दिशा देत असताना पुश करो खुश रहो असा संदेश भावेश भगतने दिला. टीमचे कॅप्टन आहेत. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 2 वरती ओव्हर नंबर 1 चा खेळ समाप्त झालाय. ओव्हर नंबर 1 मध्ये बॅटिंग करत असताना लक्ष्य होतं मैदानाच्या आतमध्ये 25 धावसंख्येचं आणि 14 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळतात टीमच्या टोटलमध्ये. खरं तर दर्जेदार ही स्पर्धा अंडर फ्लडलाईट ही स्पर्धा प्रथमतःच डे नाईट फॉर्मॅटमध्ये मित्रांनो श्यामशेठ दळवी यांच्या माध्यमातून तुमच्या समोर आणली आहे. खरं तर आयोजन आणि नियोजन कोणी करतो, परंतु आयोजन आणि नियोजन जे सांभाळून ठेवलं ना मित्रांनो, एकदा तुम्ही या ठिकाणी या आणि सिनियर आकाश, ज्युनियर आकाश, ललेश पाटील, भावेश यांच्याशी तुम्ही फेस टू फेस बोला. त्यांच्या आवाजावरून बलवंतलाही तुम्ही पहा, त्याच्याशी तुम्ही संवाद करा. त्यांच्या आवाजावरून समजेल की त्यांना नक्की झोप भेटली आहे का नाही, कारण दिवस रात्र ते मेहनत करतात. श्यामशेठ दळवी यांची नेहमी त्यांना साथ राहिली आहे. नेहमी त्यांच्यावरती जय जोटिंग देवाची माया राहिली आहे. परंतु या स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी जरूर श्यामशेठ दळवी संध्याकाळी या ठिकाणी आले, परंतु ती माया आहे, ती माया त्यांच्यावरती किती आहे ती जय जोटिंग देवरुंग टीमच्या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. कारण जशी चर्चा झाली की श्यामशेठ दळवी या ठिकाणी येणार आहेत, सगळे खेळाडू या ठिकाणी आले आणि मॅनेजमेंट करण्यासाठी जी त्यांना महत्त्वाची पायभरणी करायची होती ना ती पायभरणी त्यांनी केली. 5 सर्व खेळाडू या ठिकाणी आहेत. खरं तर मी सर्वांचंच कौतुक करेन की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा यशस्वी स्पर्धा सध्या तरी दुसऱ्या रात्रीमध्ये आहेत आणि त्या यशस्वी स्पर्धेला आपण यशस्वी संपन्न होताना 5 तारीख अर्थातच 5 जानेवारीला पाहणार आहोत. सर्वांचा आभार व्यक्त करतो कारण तुम्ही सपोर्ट देताय या स्पर्धेला. ओव्हर द विकेट लेंथ बॉल वरतून ऑन साइडला चेंडू पिक केल्यानंतर डीप मध्ये पाठवला गेला मिड विकेटला. या बॉलवरती मिळते सिंगल. भावेश भगतच्या खात्यामध्ये सिंगल ऍड होते. टीमच्या खात्यामध्ये सध्या तरी धावा आहेत 15. फक्त 10 धावसंख्येची गरज आहे. 25 धावसंख्येचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवण्यात आलं होतं आणि 23 मध्ये फक्त आता 10 बनवायचे आहेत. ओव्हर द विकेट मागे खेळण्याचा प्रयत्न अपील कदाचित झाली. त्या ठिकाणी पहिल्या डावामध्ये चुकलं कुठं, जिथं मोरेश्वर सुतार लवकर बाद झाले. अक्षय थेटे शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहिला, परंतु तो जास्त कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला नाही. त्याच्या डॉट बॉलचा रेशो जर आपण बघितला तर जास्त होता. फक्त 7 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. स्लॉक स्वीप, सुंदर फटका. टप्पा पडला, बॅट फिरली जरूर, परंतु बॉल जाईल थेट फिल्डरच्या हातामध्ये. मिड विकेटला गवासला गेला. बॅटर धीरज धुमाले होतोय दुसरा गडी बाद. साठी 45 धावसंख्येचं असतं ना तर आपण या मॅच मध्ये पाहिलं असं ते म्हणजेच
संघ नानकरला डिफेंड करत असताना सध्या तरी ज्या नावाची अनाउन्समेंट राहुल भोईर सनेने केली, जो नाव सध्या तरी सोडला गेलाय त्या नावाला जोड द्या, कारण हीच अनाउन्समेंट तुम्ही पाहिली आणि तोच बॅनर सध्या तरी लाडक्या लक्ष्या बैलाचा तुम्हाला दाखवला जातो टेलिव्हिजन स्क्रीनवरती, ज्याच्या नावाने ही स्पर्धा आहे. त्या स्पर्धेचे यशस्वी शिल्पकार श्यामशेठ दळवी यांचा लाडका नंदी लक्ष्या आणि त्याला जरूर जोर द्या. पहिली विकेट मैदानाच्या बाहेर अक्षय थेटेच्या नावावरती राहिली. दुसरी विकेट विक्रम कोळी, तिसऱ्या बॉलवरती ती आली विकेट. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 15 धावसंख्येचा खेळ झालाय. अर्थातच 10 धावसंख्येचा या ठिकाणी अजून पाठला करायचा आहे सोनू वडूनवघरला. सो तर खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग झाली. पहिलं दुसरं 5व्या षटकापर्यंत कोणी 10 पेक्षा जास्त धावा दिल्या नाही. खुलवट टप्पाचा बॉल समोर खूप क्लासिकल होता, क्लासिकल ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका डीपमध्ये लॉंग ऑफला बॉल चालला. खरं तर असे क्लासिकल फटके तुम्ही टेस्ट क्रिकेटमध्ये जास्त पाहता, जिथे सिंगल डबल एकवटाची असेल तर इनसाइड आउटचे फटके, स्वीपचे फटके, पुश करणं, त्या बॉलला हलक्या पद्धतीने खेळणं, हा क्लासिकल ड्राईव्ह होता निलेश पाटीलचा, जिथे सिंगल मिळाली. टीमचे कॅप्टन 22 साठी ऑन साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. दुसरी विकेट नावावरती जोर राहील, क्रॉस केली गेली आहे. अर्थातच पडतेल मैदानाच्या बाहेर. भावेश, ही सिच्युएशन क्रिटिकल झाली. क्रिटिकल सिच्युएशनला सामोरे जात असताना निलेशने खरं तर धावा घेतला गेला, परंतु इथनं फलंदाज बाद होईल तो म्हणजेच भावेश भगत. मध्ये चाललाय परेश काबूकर, अर्थातच टीम वडूनवघरचा कृष्णा सातपुते. मैदानाच्या आतमध्ये तो आता गेलाय क्रमांक 5 वरती. ओपिनियन मध्ये खूप चांगल्या प्रकारे विषयाला सांगितलं की काय रोल आहे. भावेशने सांगितलं गेलं की परेश जर टीम मध्ये नसेल तर आमचा संघ आम्हाला बॉल तयार. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट समोर प्लेस केलं गेलं. आता खरं तर वडूनवघरच्या कृष्णा सातपुतेला मिळेल स्ट्राईक, जिथे धावसंख्या वाढवत असताना आपल्याला संघ पाहायला मिळाला तो म्हणजेच या ओव्हर समाप्त झाली आहे, माफ करा, ओव्हर समाप्त झाली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 17. इक्वेशन ऑन पेपर आणि ऑन ग्राउंड आपण असं म्हणू शकतो की इझिली आहे, कारण 18 मध्ये फक्त 8 बनवायचे आहेत. सुरुवातीच्या इनिंगचा जर आपण विचार केला ना तर राजा पाटीलचा पहिला षटक ज्याच्यामध्ये फक्त 4 धावा आल्या, जरूर त्याला विकेट मिळाली नाही. पहिली विकेट धीरज धुमाळेने मिळवली गेली, जिथे फर्स्ट विकेट मैदानाच्या बाहेर गेली. आय थिंक सो मोरेश्वरची ती विकेट मोरेश्वरची नव्हती, अफरा अंकित दळवीची ती विकेट होती. त्याच्यानंतर घनश्याम पाटीलला 2 विकेट मिळाल्या गेल्या, तिथे त्याने 3 धावा खर्च केला. पुन्हा सेकंड स्पेलमध्ये 4थ्या ओव्हरमध्ये धीरज धुमाळे आला, त्याने पुन्हा एकदा 2 धावसंख्येचं षटक हात आलं आणि गिरीश पाटीलने या इनिंगला फिनिश केलं. त्या ओव्हरमध्ये 7 धावा आणि 1 विकेट. भेदक बॉलिंग जी झाली ना तीच या स्पर्धेमधून बाहेर जाण्याचं कारणीभूत ठरली चुकी गावदेवी नानकरची, कारण आतापर्यंत फक्त 25 धावा तो टार्गेट पूर्ण करायचा होता. धावा आल्या 17 आणि आता मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 3 ला या ठिकाणी होईल सुरुवात. किती ओव्हरमध्ये हा सामना संपेल त्याच्याकडे प्रेक्षकांच्या नजरा आता लागल्यात, कारण वन साइडेड प्रेम आणि वन साइडेड मॅच ही कोणालाच आवडत नसते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की एकतर्फी हा सामना खुळा केला वडूनवघरने. पहिल्या इनिंगमध्येच विकेट गमावले होते 7, त्या मोबदल्यात 24 धावा फक्त होत्या आणि 25 धावसंख्येचं टार्गेट असताना आतापर्यंत फक्त 8 धावसंख्येची गरज आहे. ओव्हर द विकेट. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. बॉटम हँडचा सुंदर वापर, जरूर मैदानाच्या आतमध्ये परेशला स्ट्राईक देण्याचा या ठिकाणी प्रयत्न. परेश एक चांगला खेळाडू आहे, तुम्ही त्याची उंची पहा, हँड अँड कॉर्डिनेशनने तो फटके मोठे खेळत असतो. कृष्णा सातपुते सारखा त्याचा अंदाज, त्याला वडूनवघरच्या माध्यमातून तेच म्हटलं जातं आणि डगआउटमध्ये एक इशारा ही आला की राईट, तुझं म्हणणं हे राईट आहे. टीमची धावसंख्या 18, अजूनही 7 धावसंख्येची गरज. 17 बॉलचा खेळ शिल्लक. ओव्हर नंबर 3 मध्ये आला आहे अंकित दलवी. पहिलाच बॉल फेस करत होता, मिस्टामिंग झालाय. बॉल हवेमध्ये. वडूनवघरचा कृष्णा सातपुते स्वस्त्यात परतेल मैदानाच्या बाहेर. लागणारा हा झटका क्रमांक 4. धावसंख्येचं निदान टार्गेट असायला हवं होतं, तेव्हा या मॅच मध्ये कुठेतरी नानकर संघाने तो डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळ केला होता
आणि आजच्या हंगामामध्ये मी तर पहिल्यांदाच पाहतोय की नानकर संघ एवढा बॅकफुटला. सुरुवातीला नेहमी नो डाऊट अक्षय थेटे चांगली बॅटिंग करत असतो. मोरेश्वर सुतार त्याच्यासोबत नेहमी ओपनिंगला जातो. धीरज आणि अंकितमध्ये थोडासा मागे पुढे क्रमनिकांनुसार त्यांना पाठवतात, परंतु मनीष थेटे, राकेश गोरे हे मिडल ऑर्डरचे बॅट्समन आहेत. त्यांच्याकडनं खूप अशापेक्षा ठेवू शकत नव्हता, परंतु अक्षय थेटे शेवटपर्यंत खरं तर खेळपट्टीवरती राहिला. त्याच्या बॅटमधून फक्त तुम्ही 7च धावा बघितल्या, बिकॉज त्या मागे भेदकता पाहायला मिळाली. बॉलरने खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग केली आणि त्याच अनुमानाने या 25 धावसंख्येचा सोपा टार्गेट आता वडोनवगर संघ बनवत सुटली आहे. पुढे अजूनही 17 बनवायचे आहेत. विकेट नुकतीच गेली परेशी. आता चिराग पाटील मैदानाच्या आतमध्ये मागे खेळण्याचा प्रयत्न झालाय. अपील झाली कॉट बिहाइंडसाठी. अपील पंचांनी उचलून धरली नाही, कारण बॅट अँड बॉलचा कनेक्शन नसावा. 7 अजूनही बनवायचे आहेत. आता बॉल समाप्त होणं बाकी. 15 बॉलमध्ये 7चं समीकरण. मी म्हटलं होतं ना की ऑन पेपर आणि ऑन ग्राउंड या धावा अगदी सोप्या आहेत, ज्या बनवू शकतील. डिफेन्सिव्ह पद्धतीने खरं तर खेळले तरी हा सामना जिंकू शकतील. त्याच अनुमानाने सध्या तरी डिफेन्स सुरू आहे. खुलवट टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न आणि वॉटर बॉल काय सुंदर बॉल होता. खेळपट्टीला ड्रॅग झाली असावी कदाचित बॅट. अंपायर तेच सांगताय एक्झॅक्टली की खेळपट्टीला बॅट ड्रॅग झाली आहे. त्याचाच हा साऊंड होता. बॅट अँड बॉलचं कनेक्शन नव्हतं. बॉलिंग युनिट टीम नानकरकरे भरपूर स्ट्रॉंग आहे. अक्षय थेटे, विक्रम कोळी, अंकित दळवी. अक्षय थेटेचे या इनिंगमध्ये 2 ओव्हर असते, परंतु धावा जास्त न झाल्या कारणाने सध्या तरी कॉन्फिडंट त्यांचा ऑन ग्राउंड थोडासा लूज आहे. बॉल अजून एक बॉल चांगला लेगस्टम्पच्या हलकासा जवळून कदाचित गेला असावा आणि लागोपाठचा हा बॉल 3रा डॉट फेकला जातोय अंकित दळवीच्या माध्यमातून. काय बॉल होता. तिन्ही बॉल खोलवट टप्प्याचे. 2 बॉलवरती ड्रॅग झाली खेळपट्टीला बॅट. त्याचा साऊंड आला. लक्ष्य या मॅचमध्ये 25 धावसंख्येचं आहे, म्हणजे कमी धावसंख्येवरती सुद्धा आम्ही फाईट देऊ शकतो हे सध्या चित्र दाखवलंय नानकरने. परंतु मी तर म्हणेन अजून एखादी विकेट आली ना तर डेफिनेटली प्रेशर पडेल टीम वडोनवगरवरती. शेवटचा बॉल. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा आणि तो मनसुबा नास्तबूत करत असताना प्रोडक्टिव्ह ओव्हर या ठिकाणी राहत असताना अंकित दलवेची फक्त 1च धाव खर्च करत असताना महत्त्वाचा 1 विकेट त्यांनी मिळवला गेला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 18, येणारे बॉल 12 आणि 12 बॉलमध्ये फक्त 7 धावसंख्येची गरज आहे. या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो, कारण दिवसा एक आपण जरूर डे फॉर्मॅटमध्ये आपण एक सामना बघितला. त्या सामनामध्ये 6 चेंडू 6 धावसंख्येची गरज असताना तो सामना अगदी टर्न झाला होता. आणि त्यावेळेला खरं तर एक मोटिवेशन कॉट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं की आईबापाचं छत्र डोक्यावरती नसताना बराक ओबामा जर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात, मुडवर मावलांना सोबत घेऊन जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचं नंदनवन करू शकतात, तर या सामन्यामध्ये या धावा डिफेंड का होऊ शकत नाही. डिफेंड होऊ शकतात, कारण पराभव जेव्हा आपल्या कानांवरती असतो, आपल्या समोर असतो, तेव्हा त्या पराभवाच्या छाताडावरती पाय देऊन आपल्याला संघर्ष करावा लागतो. आणि त्यासाठी 2.5 शब्दांचं भाग्य, 3 शब्दांचं नशीब, 3.5 शब्दांचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला आयुष्यामध्ये 4 शब्दांची मेहनत करावी लागते. आता इथनं मेहनत जास्त करावी लागेल. 12 मध्ये अजूनही रोखायचे 7. नो डाऊट अक्षय थेटेच आपल्या हातामध्ये बॉल घेईल. ज्या अक्षय थेटेच्या विरोधात 14 धावा बनल्या गेल्या. लागोपाठचे 3 चौकार जे बघितले तुम्ही घनश्याम पाटीलच्या बॅटमध्ये, त्याला त्यांनी मैदानाच्या बाहेर परतवलं. आता त्याच्यावरती एक मोठी जिम्मेदारी राहिली आहे की ओव्हर नंबर 4 साठी तो आलाय आणि त्या 4 नंबर ओव्हरमध्ये त्याला 5 पेक्षा कमी धावा खर्च करायचे आहेत. असं सुरुवातीला वाटलं होतं की किती बॉलमध्ये हा सामना फिनिश होईल, अर्थातच किती ओव्हरमध्ये सामना फिनिश होईल, पण तो शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष सोडला नाही संघ नानकरने. अजूनही बनवायच्या 7 बॉल शिल्लक. 12 फील्ड पोझिशन थोडीशी खरं तर वेगळी केली जाते. फील्ड पोझिशन त्याच्या परीने त्यांनी सजवली आहे. अजूनही रोखायचे 7 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 7 रोखायचे. मिशन आपण असं म्हणू सध्या तरी इम्पॉसिबलच आहे. 7 मध्ये 12 बनवायचे आहेत. अक्षय थेटे ओव्हर द विकेट. ओव्हर द विकेटने पावलांचा वापर, वाईड यॉर्कर, परफेक्शन पाहायला मिळालं. अगदी तुळू मापून हा बॉल टाकला. फुटवर्कचा वापर जसा बॅट्समनने केला त्याच्या अगदी समोर बॉलला ऑफस्टंपच्या बाहेर टाकलं गेलं आणि हा बॉल डॉट फेकत असताना अक्षय थेटे
आता विचार पडला असेल की आम्ही 40-45चा आकडा का सांगत होतो, कारण डिफेन्सिव्ह पद्धतीने हा संघ मैदानाच्या आतमध्ये नेहमी उतरतो. लेंथवरती बॉल हलकीशी कडा, बॉल मागे चाललाय. दैव बलवंत म्हणावं लागेल. आतापर्यंत स्ट्रगल होता मैदानाच्या आतमध्ये वडून अवघडचा, परंतु हलकंसं कनेक्शन, बॉल गेलाय लॉंग स्टॉपला आणि या मॅचला थोडासा पुढे नेणारा हा मस्ट निडेड चौकार. ऑफ कंट्रोल होती जी परिस्थिती, तिला आता अंडर कंट्रोल केली जाते. क्रिकेटमध्ये अशा भरपूर साऱ्या गोष्टी होतात ज्या गोष्टी तुम्हाला इतिहासामध्ये पुन्हा एकदा रिव्हर्स नेतात. कोणी विचारही केला नव्हता की 1989 मध्ये वकार युनिसचा सचिन रमेश तेंडुलकर बॅट बाउन्सर झेलतील. तेव्हा ते 16 वर्षाचे असताना, रक्तस्राव नाकातून होत असताना सुद्धा नवज्योत सिंग सिद्धू सोबत सिडनीच्या ग्राउंडवरती भारतासाठी 16 वर्षामध्ये सचिन रमेश तेंडुलकर ती मॅच ड्रॉ करतील आणि 100 शतकं सचिन रमेश तेंडुलकरने खरं तर बनवली गेली. तेव्हा आपण त्यांना म्हणावं लागलो की भारताचा 100 शतकांचा राजा. सिच्युएशन होते आणि पुन्हा एकदा सिच्युएशन तीच, रिझल्ट चांगला पाहायला मिळाला. 25 धावसंख्येचा खरं तर बचाव करत असताना 2 या बाउंड्र्या वाचू शकला नाही विकेट किपर, अन्यथा 25 धावा या बनवून दिल्या नसत्या लवकर. अखेरकार श्वास होता तो श्वास सोडला गेला टीम वडून अवघरने आणि या सामन्यामध्ये परास्त होत असताना गावदेवी नानकर 25 धावसंख्येचा सुरक्षित पाठला त्याने केला गेला. म्हणजेच या स्पर्धेमधून आता थोडासा पुढे जाईल या राऊंडमधून संघ सोनू आई वडून अवघर. कॉंग्रॅच्युलेशन टीम वडून अवघर. सामना खूप चांगला राहिला, परंतु आपण असं म्हणू की नानकर संघाने सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सामना सोडला नाही. जर 14 धावसंख्येचा अपवाद आपण वगळला असताना 5 धावसंख्येचं षटक जरी आलं असतं अक्षय थेटेचं, तर या मॅचमध्ये सुंदर तुम्हाला कॉन्टेस्ट पाहायला मिळाला असता. परंतु या सामन्यामधून पराभव होत असताना आपल्याला पाहायला मिळाला